सांगा. आम्हाला मोप दादांनी पैसे दिले 1,500, पण त्यात खायचा आणि दवाखाना करायचा किती? मोप आम्ही त्यांचे अनमोल आहेत, आम्हाला ते पैसे त्यांनी दिलेले. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत पैसे देण्यासाठी. पण त्याच्यातून बी आम्हाला घर मिळावं, अगर आम्ही सुशिक्षित बेकार म्हणून काम मिळावं. आता आम्ही पगारीचं करायचं चाललो कागदपत्र तर 5,000-5,000 रुपये लोक मागतात. नाही पैसे का बरं द्यायचे? फ्री मध्ये होत असतं तर पैसे नाही ना द्यायचे. तशी मग ते म्हणतात ते द्या तेवढं मग करतो आम्ही असं हे मंजुरीच करून खाताव, कधीच आम्हाला लाभ नाही सरकारचा. खूप सुविधा येतात, योजना येतात, पण त्याचा लाभ आम्हाला गरीबाला घेता येत नाही. नमस्कार, समय संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे आज शिवसेनेच्या धाराशिव शहर प्रमुख महादेवी माळी यांनी गोरगरीब कुटुंबातील अडचणीतल्या महिलांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात का, अगर ते पैशाची बचत करून कसा उद्योग करावा, आम्ही तुम्हाला उद्योगाचं प्रशिक्षण देऊ, आणि आणखीन काही कोणाच्या अडचणी असतील तर त्या जाणून घेत आहेत आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर चला पाहूया आमच्या प्रतिनिधी पूजा बांगड यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. तर अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महादेवी माळी मॅडम यांचा जो हा उपक्रम आहे त्याविषयी आपल्याला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार, मी पूजा बांगड. आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आज मी आलेले तेर मध्ये. इथं आलेले आहेत महादेवी माळी. आपण त्यांची मुलाखत घेऊया आज. शिवसेनेचे अध्यक्ष महादेवी माळी. चला तर मग आपण बघूया. तुम्हाला भेटण्यासाठी कोण आलेला मॅडम? महादेवी मॅडम. कसं वाटलं महादेवी मॅडमला? बोललात का काही? हा बोललात. ठीक आहे, चला तर मग आता मॅडमला बोलूया आपण. तर मॅडम, तुम्ही खूप दिवस झाले कुठे कुठे जाऊन लेडीची भेट घेताय, बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलंय तुम्हाला पण. तर आता तुम्ही तेर मध्ये आलेले आहेत, तर ह्यांचे काय अडचणी आहेत तुम्ही? नमस्कार, मी महादेवी माळी, शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी. मी आलेले आहे तेर मध्ये आणि इथल्या महिलांच्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी. काय कोणाच्या अडचणी आहेत? तुमच्या काय अडचणी आहेत? अडचण आहे, घरात पाणी शिरले होतं, समधी लेकरं बाळ होती बाहेरच, पत्र समजा घरावर फुटलेला आहे, तर बाथरूमला कवाडसवा नाही आमच्या, इतकं नुकसान झाली. येते तर, पण काय ती पुरत नाही तर पैसे. लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? येते मग काय करतात लाडक्या बहिणीचे पैसे आल्यावर? काय असं जाते घरातच जाते. मिस्टर घरच्यांना वगैरे देताय खर्चाला? मिस्टरचं बी गुडघा दुखत बघा, ते बी असं बसूनच असतात. मग कुठं आम्ही जाता मंजुरीला, असे ती पुरवत नाही आता पडत. शिवसेनाचे शहराध्यक्ष ह्या मॅडम कडनं तुमच्या काय अपेक्षा आहे? आपण महिलांच्या घरांची पाहणी करतोय. अतिवृष्टीमध्ये घरांचं नुकसान झालं होतं किंवा त्यांचं काही म्हणजे आम्ही महागाई पाहिलं होतं. महिलांना साडी चोळी वाटली होती किंवा राशनच्या किटही दिल्या होत्या, पण आता महिलांना घर बसल्या हाताला काम कसं देता येईल ते पण पाहतोय. आणि काही महिलांच्या पगारी होत नाहीये. एक वर्ष झालं पगारी थांबलेल्या आहेत. काही जणांच्या निराधारच्या पगारी करायच्या आहेत, त्या पण करून देण्याचा प्रयत्न करतोय आपण, म्हणून महिलांना भेटायला आलेलो आहेत. तर मॅडम तेर मध्ये यांची भेट घेतलेली आहे मॅडमने. तर कोणाकोणाचे काय मॅडम आता प्रत्येकाला काय व्यवसाय टाकून देणार आहेत ते विचारूया आपण मॅडमला. कोणाकोणाला इच्छा आहे व्यवसाय करण्याची? आम्हाला समजायलाच आहे व्यवसाय करायची इच्छा आहे तुम्हाला? घर बसल्या समजा काम भेटावं आम्हाला. तुम्ही काय काम करता ताई? सांगा ना आता. काय करू शकता? तुम्ही आता काय करता किंवा तुम्हाला काय आता सध्या आम्ही आता शेतात जातो? आता सध्या आम्ही शेतात जातो. घर बसल्या बसल्या काहीतरी व्यवसाय द्यावा आम्हाला मॅडमनी. तुमची काय इच्छा आहे मॅडम? आम्ही पण शेतातल्याच कामाला जातो. घर बसल्या काहीतरी व्यवसाय द्यावा. काय व्यवसाय करू शकता? काय पण घर बसल्या व्यवसाय. मॅडम, तुम्हाला निराधारची पेमेंट येते का? काहीच नाही, वर्ष झालं मालक वारलेले आहे, तर पगार नाही, पाणी नाही, काय नाही. 3 महिने पडून होते. असं काय शेतातलं काम करा येत नाही, काय नाही. उठता बसता येत नाही. कमरामध्ये असे हाड माझे फणसलेले आहेत, मांडीमध्ये कमरामध्ये काहीच नाही. ऍक्सिडेंट झाले आहेत, मालक वारलेले आहेत. 2 बारके लेकर आहेत, ते शेतातलं काम करायला जाते. तर काही शाळेत जात होतं पोरग, पण काय घर भागना झालं म्हणून ती बी आता शेतातल्या कामाला चालले. तुम्हाला विधवाची पगार वगैरे येत नाही तर आपण काही त्यांची बी वर्ष झालं पगार नाही. हा, तर ह्या मॅडमला सरकारतर्फे कुठलेच काहीच सुविधा नाहीत. रंजना विलास पेटे. तर ज्यांना आई किंवा वडील नाही त्यांना सरकारतर्फे काहीतरी 2200 रुपये हेल्प मिळते. तुम्हाला मिळते का? एक वेळेस भेटले होते, ती बी आता बंद झाली. ती बी काय भेटले नाही. आता 2-3 महिने झालं. 1 वर्ष म्हणजे एक वेळेसच भेटले 2000 रुपये, त्याच्यावर काहीच नाही. ती बी बंद आहेत आता. माझी तर पगार नाहीच. तर आपण
म्हणजे आता 2-3 महिने झालं. म्हणजे असं झालं तसं वेळेसच भेटले 2,000 रुपये, त्याच्यावर नाही. मग आता बंदच आहे सगळं. हा, बंदच आहे. आता मॅडम कडनं तुम्हाला करून देईल मॅडम तुम्हाला काय तुमचे प्रॉब्लेम असेल. रंजना ताईला आम्ही तर तुमचे काय प्रॉब्लेम तुमच्या काय अडचणी असेल ते मॅडम तुम्हाला हे सांगल आणि तुमच्या काय अपेक्षा असेल ते मॅडम तुम्हाला करून देईल काय असेल ते प्रॉब्लेम. तुम्ही काय करू शकता त्यांच्यासाठी. आम्ही रंजना ताईला ह्यासाठी भेटायला आलेलो आहे की त्या दुखत आहेत आणि त्यांच्या जी काही त्यांची पगार झालेली नाहीये किंवा ते आम्ही करून देणार आहेत कागदपत्र घेऊन, आणि त्यांच्या मुलासाठी जी एकच वेळेस पैसे भेटले होते ते का थांबले तर ते बघून प्रोसेस सगळं कम्प्लीट करून देऊन त्यांना आम्ही मदत करणार आहे. ती इच्छा आहे त्याप्रमाणे आपण शिकायची इच्छा नाही पण इथून पुढे मला कुठेतरी काम लावावं, तुम्ही जॉब लावावी. 12वीच्या कागदपत्रावर तुम्ही जॉब लावावी मला. चालेल ना, पाहूया तुमच्या इच्छेचा कुठं जॉब भेटते त्याप्रमाणे आपण बघूया, किंवा आपल्याला काही कामामध्ये घर बसल्याही काही करता येते. घर बसल्या ते व्यवसाय पण देत बघू. असाल तर ते व्यवसाय द्या. तुम्हाला मुलं वगैरे किती आहेत? मला मुलं 3 आहेत. 3 आहेत का? परत सुकन्या योजना पण दिलेली आहे. अनेक प्रकारच्या योजना आपल्याला आपल्या लाडक्या भावांनी दिलेल्या आहेत, पण आपल्याला त्या थोड्याशा माहिती नसतात. माहिती होत नाही तसं. माहिती आपल्यापर्यंत संधी येतच नाही इथपर्यंत. मग हे सगळं मोफ सुविधा येतात, योजना येतात, पण त्याचा लाभ आम्हाला गरीबाला घेता येत नाही. हे सगळं माहिती करून देण्यासाठी आणि तिथं जिथं कुठं तुम्हाला अडचण पडते तिथं तुम्हाला सहकार्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. बघा तेवढं काहीतरी शिक्षणाचा आता आधी नाही पण तर मॅडम केअर मध्ये आलेत ह्यांना काय उद्योग लावण्यासाठी. तर कोणाकोणाची इच्छा आहे उद्योग करण्यास आपण त्यांना विचारूया. तर तुमचं नाव काय. काय मी काय घरासाठी आहे माझं, काय नाही तुमच्या काय अडचणी आहेत तुम्हाला मॅडम आल्यात अडचणी भेटायला? घराच्या. हा शहराध्यक्ष मॅडम आल्या तुम्हाला हा, भेटायला. तुमच्या काय अडचणी घरासाठी. तुमच्या काय अडचणी आहे तुम्ही त्यांना सांगा. घर पडले ती पावसाचं तसंच आहे पडलेलं. हा, घरकुल नाही का मिळालं तुम्हाला. नाही मिळाला. तुम्हाला हे कधीच घरकुल भेटलं नाही का? मग तुम्ही कधी मागणी केली नाही घरकुलासाठी? काही कागदपत्र वगैरे केले नाहीत का? का बरं. तर भेटेल ना. कुठलीही गोष्ट शासन देते, पण आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे घ्यायला तरी. तर नीता अमोल पेटे. तुमची काय उद्योग करण्याची काय इच्छा आहे. उद्योग करण्याची इच्छा आहे तुमची. काय काय करायचं तुम्ही? सेवन क्लास चालवा येते की मला. करताय तुम्ही आता. करत नाही आता. मिशन पण करतच नाही, घरी बसूनच असते. तर 11-12वी आहे ती, शिक्षण लेकराचं होत नाही. तर मॅडम तुम्हाला मशीन पण देईल क्लास करण्यासाठी. मॅडम आपल्याकडे कसं आहे माहितीये का, आपल्याकडे महिलांना जसं की महिलांना घर बसल्या वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग ही दिले जातात. मग मसाले व्यवसायाचा असेल किंवा ब्युटी पार्लरचा असेल किंवा तुम्हाला जे काही आवडतं त्याप्रमाणे तुमच्या गावामध्ये जर ग्रुपमध्ये महिला एक 15-20 होत असतील तर मग आपण ते ट्रेनिंग लावून देतो. कारण कसं मग एकत्र त्या महिलांना ट्रेनिंग देऊन परत त्यांना त्या व्यवसायामध्ये कसं उतरवता येतं त्याच्यासाठी आपण मार्गदर्शन करतो. मग शासनाचे कुठल्या योजना असतील तर त्या मिळवून देण्याचा करतो आपण, किंवा आपल्या बँकेला सभासद तुम्ही झाला तर बँकेमार्फत तुम्हाला काही ना काही उद्योग व्यवसायासाठी सहकार्य केलं जातं. आणि ज्या चांगले क्वालिफाईड आहेत, ज्यांना काही मोठं करायचंय त्यांच्यासाठी पण शासकीय योजनेमधून मोठे लोन सुद्धा मिळवून देण्यासाठी आपण तुम्हाला सहकार्य करतो. फुलाबाई विकास कसबे. तुमच्या काय अडचणी आहेत. घरकुल नाही मॅडम. जसं आम्ही असं हे मंजुरीच करून खाताव, कधीच आम्हाला लाभ नाही सरकाराचा. कुठलाच लाभ नाही मिळाला आतापर्यंत. कुठलाच नाही. किती बी घरकुलाची कागद ही दिली पण आम्हाला काय मिळालं नाही. तर मॅडम आलेले आहेत. तुमच्या काय अडचणी असेल ते सॉल्व्ह करा. काय तुम्ही यांच्या काय अडचणी सॉल्व्ह करू शकता. ताईंना घरकुल योजना एक कधीही भेटलेली नाहीये आणि पगारी नाही दोघाला पण नाही. त्यांची पगारही त्यांनी केलेली नाहीये, त्यांना माहिती नव्हतं, तर ते आपण करून देणार आहेत. आणि त्यांचं पावसामध्ये घराचं नुकसान झालं होतं, त्यांना कुठलं तेव्हा काही नुकसान भरपाई वगैरे पण भेटलेली नव्हती, पण तरी पण ताईंना आपण भेटायला आलोत आणि त्यांना काय मदत करता येतील ते बघूया. तर हे आपण बघू शकता हे यांचं घर आहे. हे पावसामध्ये पुरं पडलेलं आहे. परत तिकडे गेला राहिला आम्ही. पूर्ण पडलेलं घर दिसतंय. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का 1,000 रुपये प्रत्येक महिन्याला येतात ना. मिळतात. तर तुम्ही त्याच्यातून काय करताय पैसे आलेले. मला माझ्या भावाने पैसे पाठवले की आम्ही 1-2 पिल्ली घेतले त्याच्यात. कशाची पिल्ले घेतली. पेरणाचे घेतले. अच्छा तर त्याच्यातून तुम्हाला आहेत. हा हा आहेत. ही पिल्ले आहेत का. हा. हेच घरकुलच नाही आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही. आता ही दुसऱ्याच्या इथे राहिले. तर तुम्हाला काय अडचण नाही. तुमच्या काय अडचण असेल ते मॅडम
बघल तुमचे काय कागदपत्र असेल ते मॅडमला द्या. चालतंय. मॅडम तुमचं घरकुलचं पण करून देईल. तुमचं काय काय असेल ते पगार सगळं नाही मालकाला. पगारीचं पण करून देईल. तुमचं काय असेल ते सगळ्या आता आम्ही पगारीचं करायचं चाललो कागदपत्र तर 5,000-5,000 रुपये लोक मागतात. नाही, पैसे का बरं द्यायचे? फ्री मध्ये होत असतं तर पैसे नाही ना द्यायचे. तशी मग ते म्हणतात ते द्या तेवढं मग करतो आम्ही असं कागद घेऊन गेल्यावर बोलतात. याच्यावर काय असेल ते माळी मॅडम पर्याय काढणार. हो, मॅडम, चालेल. काढाल का तुम्ही? हो हो करून देऊ. आता कुठलीच नाही आता वर्ष झालं. खाताव कसं? मागून इकडे बोला, तिकडे बोला. नाहीच की का आहे असंच खायचं कुठे बी आपलं कुणाकडून तुमच्याकडून घे याच्याकडून घे त्याच्याकडून तुमच्या घे. घरी कोण कोण असते? कोणच नाही मुली 2 आहेत ते बी ज्यांच्या त्यांच्या घरी आहे. मी माझी एकटीच आहे घरी. लग्न होऊन गेलं तर. हा. तर आपण बघू शकतो नाव काय तुमचं? विद्या सुलेशी गायकवाड. तर आपण बघू शकतो ह्यांना कुठलीच म्हणजे सरकारची कुठलीच सोय नाही. ह्यांना दिसत पण नाही. माझी अशी इच्छा आहे की ह्यांना काय असेल ते मदत भेटावी. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही मॅडम तुमचं काय असेल ते कराल. करू आपण तुमची पगार करूया. आलेले आहेत. आणखीन दुसऱ्यांच्या घरी बघूया आपण. ह्यांचं घर कसं आहे ते पूर्ण पत्र्याचं घर आहे. त्यांना अजून कुठल्याच सुविधा वगैरे काही मिळालेलं नाही. आपण त्यांच्याशी चौकशी करूया, विचारपूस करूया त्यांची काय अडचणी आहे ते. मॅडम तुमचं नाव सांगा. माझं नाव कविता काका पवार. तुमचे काय अडचणी आहेत? काय आम्हाला घर नाही. कधी आता ह्यांचं वयोवृद्ध माणसं झाले तर तरी पण आतापर्यंत घरकुल नाही म्हणल्यावर मग कसं करायचं? आता किती दिवस तरी त्या पत्र्याच्याच ह्याच्यामध्ये काढायचं. तुम्ही घरकुलसाठी काही फॉर्म वगैरे भरले नाहीत का? भरलेले आहेत कागद पण अजून बी ती मान्यताच नाही मिळालेली. का बरं असं? काय माहिती आता वरून तुम्ही विचारलं नाही का कोणाला? विचारता येतच म्हणते तर कोणी असं कोण आता म्हणतं? ग्रामपंचायतचे अधिकारी म्हणते तर येईलच म्हणते आता कधी येणार? कधी भरलाय फॉर्म तुम्ही? आता भरून बी 2-4 वर्ष झाले फॉर्म. हा यायला पाहिजे ना. तर मॅडम आलेल्या आहेत तुम्हाला भेटायला. आपण तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन भेटूया आणि का बरं होत नाही मंजूर, काय अडचण आहे ते पाहूयात. मॅडम धाराशिवून तुम्हाला इथे भेटण्यासाठी आल्या तेरमध्ये. तर तुमच्या काय अपेक्षा आहे मॅडम कडनं? मॅडम कोण आमची एवढी अपेक्षा आहे की आम्हाला घर मिळावं. अगं त्याच्यातून व्यवसाय आम्हाला करून मिळावा. त्या आमच्या लेकराचं शिक्षण व्हावं. हे आमचे सासूबाई आहेत मध्ये पडल्या, पॅरालिसचा अटॅक आला, त्यावेळेस त्यांना मरणाचा खर्च झाला. आम्ही कसल्या परिस्थितीत दवाखाना केला. हे पॅरालिसचा अटॅक आला त्याच्यामध्ये 2-3 वर्ष गेले आणि त्याच्यातून नीट केलं नाही तर त्या अटॅक मध्ये दुसऱ्या बारीला हातावर पडल्या. मग ही दवाखाना आम्ही काम बी शेतातल्या कामावर तर होतंय का सांगा? आम्हाला मोप दादांनी पैसे दिले 1,500 पण त्यात खायचा आणि दवाखाना करायचा किती? मोप आम्ही त्यांच्या अनमोल आहेत आम्हाला ते पैसे त्यांनी दिलेले. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत पैसे देण्यासाठी. पण त्याच्यातून बी आम्हाला घर मिळावं. अगर आम्ही सुशिक्षित बेकार म्हणून काम मिळावं हीच इच्छा आहे मॅडम. रमई आवास योजना आहे, पंतप्रधान. तुमचं शिक्षण किती झालं? शिक्षण 12वी झालेलं आहे. तर तुम्हाला तुमची काय अपेक्षा आहे? काय बिझनेस करायची? काय पण म्हणजे असं मला जॉब जरी दिला कुठंतरी मी जॉब करायला तयार आहे आणि घर बसल्या जरी व्यवसाय दिला तरी ती व्यवसाय पुढं 1-4 बायका घेऊन सोबत पुढे वाढवण्यासाठी पण तयार आहे. तुमची व्यवसाय करण्याची इच्छा आहे? खूप इच्छा आहे. तर माळी मॅडम तुम्हाला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय लावून देईल. आता माझ्या सासूबाई सध्या बांगड्याचा व्यवसाय करत होत्या. घरामध्ये बांगड्याचं दुकान होतं पण आता ते भरताच येत नाही. आता त्याला काय हे आहे पण आता लय अवघड झालेला आहे. कुठली पगार वगैरे आहे का? 60 वर्षाची तेवढीच ही आहे. हा, त्याच्यावर काय नाही, कुठलं काय नाही. कुठलं काय नाही. घरात मध्ये पाणी शिरलं होतं. किती पाऊस आला होता त्यावेळेस पलीकडलं ते शेड पडलं आमचं. मध्यंतरी आम्ही साड्या वाटायला आलो होतो तेव्हा तुम्हाला भेटली का मी साडी? होते त्यावेळेस सासूबाई होत्या. हो. त्यांचं नाव होतं पण ते नव्हतं. मी होते. आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी मध्यंतरी आपला पाऊस आला होता, अतिवृष्टी झाली होती तेव्हा साड्या पाठवल्या होत्या, राशनच्या किट पाठवल्या होत्या. नाही आम्ही आलो होतो तुमच्या गावामध्ये. शेतातून आम्ही आलो होतो ना. तुम्हाला भेटली हो भेटले. छान होती हो का साडी? छान होते. तर आपण बघूया तुमच्या घराचे काय जे असतील ते कागदपत्र बघूया. आपण जाऊन भेटूया त्यांना काय होत नाही काय नाही ते बघूया आणि कुणी जरी काय अडचणी करत असेल ना त्यांचं पण बघूया आपण काय अडचणी करतात काय नाही ते. सासऱ्याचे आमच्या पगार पण ती म्हणलं ना तुम्हाला 1 वर्ष झालं बंद आहे. त्या पगारीचं पण तेवढं काम करून द्या त्यांचं. नाही चालेल आपण बघूया त्यांचं. हा तेवढाच आता एकमेकाला आधार. आता आपलं तरी किती होणार आहे? दोघं आम्ही म्हणजे एकटंच आहे लेक आणि ती म्हणजे एकटीच सून मी त्यांना आहे. मग 4-5 माणसं असं घरी बसून खाऊ घालणे असं म्हणजे आता खर्च तर किती महागाई तर वाढलेली आहे. हा? मॅडम तुमच्यासाठी काही ना काही फुल नाही फुलाची पकडी काहीतरी तुम्हाला करेल. आमच्याकडून आमची बी तेवढीच इच्छा आहे की मॅडम ना तिथून दादा जी करते तर तीच मॅडम ना त्यांच्या
ह्याच्या खाली करावं नक्की आम्हाला. नक्की मॅडम आपले शिंदे तुम्हाला साहेब जे करेल. देतात तेच आम्ही तुमच्यापर्यंत कसं पोहोचत नाही किंवा काय अडचणी येतात ते बघण्यासाठी आता आमचा विश्वास फक्त तुमच्यावर आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आणि आम्हाला घर मिळवून द्यायचे आणि ज्याला काम नाही त्याला काम द्यायचं. नक्कीच प्रत्येकाला घर हा, हा. मिळेल. आपण का मिळत नाहीये ते बघूया, आम्ही तुमचं पाठपुरावा आयुष्यभर करूया. नाव घेऊ. आम्हाला घर जर दिलं ना आम्ही तुमचं आयुष्यभर नाव घेऊ. आमचं नाही, आपल्या शिंदे हा, साहेबांचं शिंदे नाव घ्या. साहेबांचं घेऊ आणि ताईचं पण घेऊ आम्ही त्यांच्या आपल्या शिंदे बरोबर. साहेबांनी जे सांगितलंय ते करतोय. आणि हे मंदिराचं काम केलं मॅडम. इकडे या ना जरा. या या मध्ये तुम्ही, या मध्ये. ही देवस्थान आपण केलेलं आहे पण हे पैशाच्या अडचणीमुळं आणि कामामुळं ते राहत झालंय. मग त्याला जरा निधी बी मंजूर करून दिला आपल्या एकनाथ साहेबांनी तर लय चांगलं होईल. म्हणजे वरलं काम तरी होईल ना. आता असं उघड्यावर म्हणजे ठेवणं आपल्याला बरं वाटेना गेलंय. मग ते सासूबाईनं आमच्या जेवढं होईल तेवढं त्यांच्या कष्टाने केलेलं आहे. मग ते जर त्या देवीचं जर मंदिराचं काम करण्यासाठी जर निधी मंजूर केला तर चांगलं होईल असं वाटत. बघा मग तसं जर वाटत असलं तर मी तुम्हाला एक छोटस लेटर लिहून देते. ते तुम्ही तुमच्या मार्फत साहेबांना दाखल करा आणि होता होईल तेवढी निधीसाठी खातर. तर मावशीचं घर आहे पडलेलं, आपण पाहूया पावसामुळे किती नुकसान झालेलं आहे त्यांचं. तुमचं नाव काय? नीता पेटे. हे कशामुळे झालं असं? पावसामुळे पडलेला आहे. तर आपण बघू शकता यांचं घर कसं पडलंय पावसामुळे. तर मॅडम मॅडम आलेलं तुम्हाला भेटण्यासाठी, तर तुमच्या काय अडचण असेल ते. काय नाही, माझं घर पडलेलं आहे. पाणी शिरलं, घर पडलं तरी मला कुठलीच योजना भेटलेली नाही. 2 लेकरं 11वीला आहे. ती शिक्षणाचं बघायचं का घराचा किराया भरू मी? तुम्ही इथलं सामान वगैरे का बरं काढलं नाही? सामान वगैरे पाणीच होतं मॅडम सगळं घरामध्ये. हाय तसं निमिराचं उठून गेलेला. तर पावसामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे, आपण बघू शकता. आता कुठं राहता? आता किरायाने राहते. तर स्वतःचं घर सोडून यांनी किरायाच्या घरात राहायला गेलेत बघा. 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. कितवीला आहेत लेकरं वगैरे? 2 मुलं 11वीला आहेत, 1 मुलगी 8वीला आहे. ताई तुमच्या घराचा सर्वे झाला होता का तेव्हा? झाला होता की, घराचा सर्वे झालेला आहे की. झालाय का? मग तुम्हाला काहीतरी नुकसान भरपाई वगैरे भेटली का? नाही भेटलेली. कुणी लक्ष सुद्धा मॅडम दिलं नाही. धान्य एवढे वाटप केले, साड्या वाटप केले, ती सध्या माझ्यापर्यंत आले नाही. आले नाही, काहीच आले नाही माझ्यापर्यंत. म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात? लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात का? चालेल. तुमचं ते पंचनामा वगैरे झाला होता म्हणल्यानंतर तुम्हाला अनुदान वगैरे काही भेटायला पाहिजे होतं. काहीच भेटलं नाही मॅडम. बघूया, आपण चौकशी करूया का भेटलं नाही. त्याने तुम्हाला घरकुल भेटले का ह्याच्या अगोदर? नाही नाही, काहीच नाही. तुमच्या दुसऱ्यांना घरामध्ये नाही नाही, कुणालाच नाही. आमच्यात कुणाला योजना अर्ज वगैरे केलाय का घरकुलसाठी? केलाय, ती नोंद नेलेली आहे. नोंद नेल्यानंतर देईल म्हणजे पण दिलेच नाही की नंतर. मग जरा थोडस पाठपुरावा करून घ्यावा तुम्ही. केलाय ना मॅडम, भरपूर केलेला आहे. पण काय त्याचे भेटलेलंच नाही आम्हाला. नेमकं काय म्हणतात ते? आता येईल मग येईल म्हणून तेच सांगतात, दुसरं काहीच नाही. आपण चौकशी करूया का भेटत नाही काही नाही ते. लेकराच्या शिक्षणाबद्दल सर नाही का काय त्याचं? आता एवढा खर्च म्हणले, आता 12वी पर्यंत लेकरं शिकवावीच लागतील की. मुली 2 मुली आहेत त्या. मी बोलते ना मॅडमला, सरळ बोलते की काय करतात? असंच कष्ट करून खायचं आहे. शेतीच काम करता. शेती काम करतात किती 400 रुपयाने, कधी 300 रुपयाने अशी काम आहे ती. तुम्हाला शेतकऱ्याची पगार भेटत होती का? नाही नाही, तसलं काहीच नाही. नाही भेटत. किती शेती आहे तुम्हाला? शेती काहीच नाही, करून खाताव आम्ही. मजुरी करून खाताव. चालते, बघूया आपण तुमच्या घरकुलाचा पाठपुरावा करूया आणि तुम्हाला घरकुल कसं भेटतंय ते. हो हो हो. हा, तुमचं नाव सांगा. विकास बाबू कशबे. कशबे. तर काय करताय तुम्ही? काय शेतीमध्ये जातो, कुठं जातो, तर आता बंद झालं काम. शेतीचं काम दिसत नाही. शुगर बीपी आहे. आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला दवाखान्याची बऱ्यापैकी फ्री मध्ये सुविधा ठेवल्या. तुम्ही त्याचा लाभ घेताय का नाही? नाही ना, काय आम्हाला कळतच नाही तर कुठं जायचं काय. तर मॅडम तुम्हाला सांगाल कुठे जायचं काय जायचं, तुमच्या काय अडचणी असेल ते मॅडम तुमचे सॉल्व्ह करेल. हो. पगार मिळते का तुम्हाला? नाही ना, पगार नाही, काय नाही, काय नाही. तुम्ही पगार म्हणजे बंद झाली का तुम्हाला भेट? नाही भेटलीच नाही पहिल्यापासूनच. तुम्ही कशाची पगार केली होती? कसलीच केलेली नाही, कसलीच आली 60 वर्ष. नाही, पण आता म्हणजे तुम्हाला नेमकं कशाची पगार करायची अपेक्षा आहे आणि तुम्ही त्याला पात्र आहेत का नाही त्या विषयावर राहत आहेत का? अपंगाची पगार करायची मला? नाही नाही, 60 वर्षाची करायची. आता वय किती आहे तुमचं? 60च्या पुढे. 60च्या पुढे का? 65 पर्यंत. चालेल. हे आपल्या अमृताताई आहेत, ते सगळे काम पाहतात आहे. त्यांच्याकडे तुम्ही कागदपत्र द्या आणि ते आम्ही करून देऊ तुम्हाला. हो चालेल. तुमच्या काय अडचणी असेल तर अमृता मॅडम आहेत, यांच्याकडे तुमचे डॉक्युमेंट तुमचे कागदपत्र सगळे द्या की तुमचे प्रॉब्लेम काय असेल ते सॉल्व्ह करा.
आपण बघत आहे महादेवी माळी मॅडम 3 ते 4 तास झालेले आहेत तेर मध्ये येऊन यांची काय अडचणी असतात गरिबांच्या ते पाहत आहे. आपण बघू शकता बऱ्याच महिला त्यांना अडचणी सांगत आहे, त्यांचे काय असेल ते अडचणी जाणून घेत आहे. तर चला मॅडम दुसऱ्या इकडे आलेल्या आहेत, त्यांच्या काय अडचणी असेल तर आपण बघूया. ह्यांचे ना तुम्ही ह्यांचे कागदपत्र घेऊन त्यांना घेऊन एक दिवशी ती तहसील मध्ये तिथं आपण जाऊन त्याचा काय कशामुळे बंद पडली आणि काय अडचण आहे ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे. तुम्ही या तिथं आल्यावर फोन करा, म्हणजे मी तिथं तहसील मध्ये स्वतः येते तिथं, म्हणजे बघू आपलं का कशामुळे थांबले ते. तुमचं नाव काय? सुभद्रा सुदाम पेटे. तुमच्या काय अडचणी आहे? अडचणी म्हणजे मला पगार नाही, काय नाही आता 1.5 वर्ष म्हणल्यावर तुम्हाला कोण सांभाळते? ही सांभाळते, पण ही आता विधवा झाली, हे तर काय करणार आहे. भाऊजाई माझी, भाऊजाईची बी पगार नाही, काय नाही. भाऊजाई पैसा असते, मी भाऊ होता तेव्हा काय वाटलं नव्हतं, पण आता ही तर काय करून करणार आहे. तर माळी मॅडम आले तुम्ही तुम्हाला चौकशी केली का कधी तुमची पगार बंद पडली त्याची, म्हणजे तुमच्या ह्यानी जाऊन ताईंनी तुम्ही केले की चौक काय म्हणतायत ते? काय ती बोट बसणं झाली म्हणते, तर ती बोट पण इथे येत आहे तुम्ही इथे. म्हणजे आता ह्यांचे हे दोन-तीन फिंगर वेळेस. बसवला गेले हो, ना, असे. मग ते आधार आपल्याला सेडिंग करून घ्यायला लागेल ना त्याचं. 2-3 वेळेस केलंय की. केलंय इथं आपल्या की. इथे केलंय, पुन्हा तिकडे तहसील मध्ये केलंय. तर आता ते दुसरं आधार कार्ड काढायला लावले, दुसरं मग ते बी दुसरं काढलंय आधार कार्ड. काढलंय, तर पडलंच म्हणते पुढे पगार पण म्हणते आहे ते जाऊन बी आलोय, आता 2-3 महिने ती पण करून बघितलं, पण नाहीच पडली. आपण पाठपुरावा करूया, तुम्ही कागदपत्राची फाईल सगळी घेऊन या, बघू आपण. नाही बरं केले 5-5 हजार रुपये दिले. तुम्ही त्या एजंटाकडून केले असेल, पैसे घेत असतील आणि तिकडे बसत असतील. लाडकी बहीण पण नाही की त्यांना. वय किती आहे तुमचं? तुमचं ते वयोश्री योजनेमध्ये आपण करू. 60 वर्षाच्या पुढच्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या वयोश्री योजना काढलेली आहे, त्याच्यामध्ये तुमच्या पगारीचं करू आपण, होईल. बस तिला पगार दिला ना, काय नाही बरं, काहीच नाही झालं. त्यांचं पगार केलं का कधी? केलंच नाही का? तुमचं वय किती आहे? 50 आहे का? तुम्ही लाडक्या बहिणीचं केलं का? केलं पण पडायला पैसे आमचे. अगोदर येत होते का? एक होतं बंद झाले. मग तुम्ही ती KYC केली का? केली का? कधीपासून येणार? आता 3-4 महिने झाले नाही. मग काहीतरी थोडंसं कसं मागं पुढे व्हायला लागले होते पैसे. तुम्ही KYC करा, तुमचं आधार सेडिंग करून घ्या आणि सगळंच केलंय का? मग चालते, आपण बघूया. तुमचे कागदपत्र द्या, आम्ही चेक करतो. तुम्हाला जर चालता फिरता येत नाही, कागदपत्र द्या तुम्ही, आम्ही ती महिला बालविकास कल्याणला तिकडे चौकशी करतो, तुमच्या काबर होई नाही ते, आणि ती करून घेतो. तेवढाच तुम्ही दिलेला साडी चुली तसला तुम्हाला जेव्हा तुमचं हे घर पडलं होतं तेव्हा तुम्ही त्याची पंचनामे केले होते का? रानात गेलतो. रानात गेलं होतं का? बरं, मग तुम्हाला ह्याच्यामध्ये पावसामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी साड्या वगैरे पाठवून दिल्या होत्या, ते भेटली का? साडी छान होती का? आवडली का तुम्हाला? होती का? आता कसली तरी आपल्याला भावानं दिली, मग नेसावंच लागेल की. चांगली होती का कसली तरी होती? चांगलीच होती. चांगलीच होती का? चांगलीच होती. जसे 1,500 चांगले आहे तशी साडी बी चांगलीच आहे. तुम्हाला लाडके बहिणीचे पैसे भेटतात का? भेटतात का? मग काय म्हणणं आहे तुमचं आपल्या शिंदे साहेबांबद्दल? होय, आपलं त्यांनाच का? नाही, आपले शिंदे साहेब आहेत ते छान, सगळ्या महिलांच्या पाठीशी उभारलेले. आपणही त्यांच्या पाठीशी आपल्याला उभारलं पाहिजे. सहकार्य करते ते म्हणल्यावर मग आपण कोणासाठी? त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी आपणही त्यांच्या पाठीशी उभारलं पाहिजे. आणि तुमच्या घराचं जे आहे ना, जर तुमचं काय असेल ते कागदपत्र गोळा करून आपण घरासाठी प्रस्ताव दाखल करूया. देणार का? पण भेटली होती का? नव्हती भेटली का? आपण तिकडल्या तिकडे चालतो. चालेल, येऊ का? या इकडं कागद आपण बघत आहे महादेवी माळी मॅडम 3 ते 4 तास झालेले आहेत तेर मध्ये येऊन यांची काय अडचणी असतात गरिबांच्या ते पाहत आहे. आपण बघू शकता बऱ्याच महिला त्यांना अडचणी सांगत आहे, त्यांचे काय असेल ते अडचणी जाणून घेत आहे. मी पूजा भांगड, समय संघर्ष न्यूज, तेर, धाराशिव.